गुड मॉर्निंग. आजचा व्लॉग आहे माझ्या बर्थडेचा व्लॉग. आम्ही बर्थडेला कुठे गेलेलो हे पुढे सांगतेच. सकाळी 7 वाजता आम्ही निघालो एअरपोर्टच्या दिशेने. वाटलं होतं फ्लाईट कॅन्सल होते की काय, कारण पाऊस अजूनही चालूच होता. फ्लाईट कॅन्सल तर नाही झाली पण डिले झाली. आम्ही 8 वाजता एअरपोर्टवर पोहोचलो होतो आणि 1 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. फायनली बोर्डिंग स्टार्ट झाली. प्रावाची 3rd फ्लाईट जर्नी होती. आधीच्या 2 फ्लाईट जर्नीमध्ये प्राव्याने खूप जास्त त्रास दिला होता. ती खूप रडली होती आणि आम्हाला हेच टेन्शन होतं की यावेळेला ती काय करते. पण ती खूप छान राहिली. खूप छान व्ह्यू एन्जॉय केला तिने. थोडा वेळ झोपली देखील आणि फायनली आम्ही 3 वाजता पोहोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. बाहेर आल्या आधी आम्ही पेटपूजा करायचा विचार केला, कारण की खूप जास्त भूक लागली होती. त्यानंतर आम्ही कार रेंट केली होती, ती घेतली आणि आम्ही निघालो हॉटेलच्या दिशेने. हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि जास्त वेळ वाया न घालवता आम्ही डिरेक्टली निघालो बीचकडे. हॉटेलचंच प्रायव्हेट बीच होतं म्हणून आम्हाला बाहेर जायची गरज नव्हती. मस्त बीचवर आम्ही टाईम स्पेंड केला. खूप एन्जॉय केलं तिकडे. प्राव्यानेही खूप एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही रूमवर परत आलो. आधी प्राव्याला आम्ही भरवायला घेतलं. जे घरून सेरेलॅक बनवलं होतं त्यात मी फक्त गरम पाणी ॲड केलं आणि प्राव्याला भरवून घेतलं. रात्री डिनरसाठी आम्हाला बाहेर जायचं होतं. छान असं रेडी झालं होतं. प्राव्याही खूप छान मूडमध्ये होती. पण ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो तिकडे प्राव्याने आम्हाला काही जास्त एन्जॉय करून दिलं नाही. आम्हाला तिने व्यवस्थित खाऊनही दिलं नाही. तिची थोडी चिडचिडच झाली होती आणि तिच्या चिडचिडेमुळे माझीही चिडचिड झाली होती. बर्थडे काही एवढा चांगला आम्हाला सेलिब्रेट करता आला नाही. आम्ही तिथून रूमवर परत आलो. गाडीत येता येताच प्राव्या झोपली. रूममध्ये हॉटेलवाल्यांनी ऑलरेडी केक आणून ठेवला होता. माझा एवढा मूड तर नव्हता, पण भूषण इन्सिस्ट करत होता म्हणून मी तो केक कट केला आणि असा काहीसा माझा बर्थडे सेलिब्रेट झाला. नेक्स्ट डे आम्ही कुठे कुठे फिरलो, काय खाल्लं, कशी मजा केली हे मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करेन. तोपर्यंत मला फॉलो करायला विसरू नका आणि आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.